हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण हार्ट शेप टी कोस्टर शिकणार आहोत. त्यासाठी 4प्लाय लोकर घेतलेली आहे. लाल रंगाच्या ऐवजी तुम्ही गुलाबी रंग घेऊ शकता. 1.6 mm क्रोशा हुक आहे आणि एक सेजर. हे टी कोस्टर किती सुंदर दिसतंय बघा. मध्ये पांढऱ्या रंगाने फूल तयार झालेले आहे आणि बाजूने 6 हार्ट शेप तयार झालेले आहेत. हार्ट शेप टी कोस्टर कसे बनवायचे ते आता बघूया. सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत. पहिले 5 साखळ्या करायच्या आहेत. 5 साखळ्या झाल्यावर पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे. अशा प्रकारे म्हणजे छोटी रिंग तयार होईल. हे बघा. आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता या रिंगमध्ये टोटल 12 खांब करायचे आहेत. पहिला 3 साखळ्यांचा खांब झाला. आता उरलेले 11 खांब करून घेऊ. हे बघा, माझे 12 खांब बनवून झालेले आहेत. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे. म्हणजे हा सर्कल पूर्ण झाला. आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता त्याच गॅपमध्ये अजून एक खांब करायचा आहे. 2 डबल क्रोशा इन सेम स्पेस. आता एक साखळी करा आणि पुढच्या गॅपमध्ये 2 खांब करा. आता हा राऊंड असाच असणार आहे. प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब करायचे आणि एक साखळी करायची. 2 खांब, एक साखळी. चला तर मग हा राऊंड असाच पूर्ण करू. एक साखळी झाली. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. हा सेकंड राऊंड आपला पूर्ण झालेला आहे. आता पुढच्या खांबावर सुद्धा स्लिप स्टिच करायची आहे. म्हणजे आपण 1 चेनच्या गॅपमध्ये आलेलो आहोत. हे बघा. आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि अजून 2 खांब करून घेऊ. म्हणजे टोटल 3 खांब एकाच गॅपमध्ये करत आहोत. एक साखळी करा आणि आता पुढच्या 1 चेनच्या गॅपमध्ये 3 खांब, एक साखळी. आता आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये 3 खांब करायचे आहेत आणि 3 खांब झाल्यावर एक साखळी करायची. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, हा राऊंड सुद्धा माझा पूर्ण झाला. शेवटची साखळी केली आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घेतला. आता अजून 2 स्लिप स्टिच करायचे आहेत. 1 आणि 2 म्हणजे आपण 1 चेनच्या गॅपमध्ये आलो. आता परत 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला. अजून एक खांब करा, एक साखळी करा आणि अजून 2 खांब त्याच गॅपमध्ये करा. म्हणजे आपण एकाच ठिकाणी 2 खांब, एक साखळी, 2 खांब केले. एक साखळी करा आणि आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा असाच शेल बनवायचा आहे. 2 खांब, एक साखळी आणि 2 खांब. आता प्रत्येक 1 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला अशा प्रकारचे शेल बनवायचे आहेत. आणि शेल बनवून झाला की एक साखळी करायची. 2 खांब, एक साखळी, 2 खांब.
परत एक साखळी, पुढच्या गॅपमध्ये तसंच 2 खांब, एक चेन आणि 2 खांब. चला तर मग हा राऊंड असाच पूर्ण करू. बेलचा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे. शेवटची एक साखळी करू आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घेऊ. अशा प्रकारे आपला बेस तयार झालेला आहे. आता अजून एक स्लिप स्टिच करू, म्हणजे 1 चेनच्या गॅपमध्ये आपण जाऊ. आता 3 साखळ्या करा, म्हणजे पहिला खांब झाला. अजून एक खांब तिथेच करा, सेम गॅपमध्ये एक साखळी करा. आता पुढच्या 1 चेनच्या गॅपमध्ये 2 खांब करायचे आहे. परत एक साखळी करा आणि पुढच्या शेलमध्ये 2 खांब करायचे आहेत, पण एक खांब पूर्ण करायचा आहे आणि एक खांब इनकम्प्लीट डीसी करायचा आहे, अर्धवट खांब करायचा आहे. अशा प्रकारे तो खांब पूर्ण नाही करायचा, तिथे आपल्याला लाल रंग जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एक साखळी करा लाल रंगाच्या दोऱ्याने, हे बघा. आणि आता पुढच्या गॅपमध्ये 2 खांब पूर्ण करायचे आहेत, हे बघा. आणि तिसरा खांब आहे तो अर्धवट, इनकम्प्लीट डीसी, हे बघा. म्हणजे सुईवर 2 लूप आहेत आणि आता 2 लूपमधून पांढरा रंग बाहेर काढायचा आहे, म्हणजे पांढरा रंग आता आपण जोडत आहोत. एक साखळी करा. आता आपण दोन्ही रंगाने एकत्र विणत आहोत. पांढऱ्या रंगाने विणताना लाल रंगाचा दोरासुद्धा मध्ये घ्यायचा आहे. आता मधल्या शेलमध्ये 2 खांब करा, एक साखळी करा. आता पुढच्या गॅपमध्ये इथे 2 खांब करायचे आहेत, एक साखळी करा. आणि आता पुढच्या गॅपमध्ये इथे एक खांब पूर्ण करायचा आहे आणि एक खांब अर्धवट करायचा आहे, इनकम्प्लीट डीसी. हुकवर 2 लूप आहेत. आता लाल रंगाचा धागा त्या दोन्ही लूपमधनं बाहेर काढायचा, अशा पद्धतीने. आता एक साखळी करा आणि आता पुढच्या गॅपमध्ये इथे 2 खांब पूर्ण करायचे आहेत लाल रंगाने आणि तिसरा खांब अर्धवट, म्हणजे इनकम्प्लीट डीसी. आता पांढऱ्या रंगाचा दोरा घ्यायचा आणि त्या 2 लूपमधनं बाहेर काढायचा, हे बघा. एक साखळी करायची आणि पुढच्या गॅपमध्ये 2 खांब करायचे. हा राऊंड आता असाच असणार आहे. एक साखळी करा, हे बघा. अशा प्रकारे दिसेल. पाठीमागून लाल रंगाचा धागा लपला जातोय पांढऱ्या ह्याच्यात. आता पुढच्या गॅपमध्ये इथे 2 खांब करायचा आहे पांढऱ्या रंगाने, साखळी करा. आता पुढच्या गॅपमध्ये एक खांब पूर्ण करायचा आणि एक खांब इनकम्प्लीट डीसी. आता लाल रंगाचा धागा वर घ्यायचा आहे, त्या दोन्ही लूपमधनं बाहेर काढला, एक साखळी केली आणि आता पुढच्या गॅपमध्ये इथे 2 पूर्ण खांब आणि एक इनकम्प्लीट डीसी, म्हणजे तो काम आपण पूर्ण करत नाही आहे. आता पांढऱ्या रंगाचा धागा वर घेतला, एक साखळी केली. आता पुढच्या गॅपमध्ये इथे पांढऱ्या रंगाने 2 खांब केले, एक साखळी. पुढच्या गॅपमध्ये इथे 2 खांब करायचे आहेत, एक साखळी.
आता त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक पूर्ण खांब आणि एक इनकम्प्लीट DC. आता लाल रंगाचा दोरा वर घ्यायचा आहे, एक साखळी करायची आणि पुढच्या गॅपमध्ये इथे 2 खांब पूर्ण आणि एक इनकम्प्लीट DC. हे बघा. आता परत पांढरा रंग वर घ्यायचा आहे, त्या दोन्ही लूपमधनं बाहेर काढला, एक साखळी केली आणि आता पांढऱ्या रंगाने पुढच्या गॅपमध्ये 2 खांब करायचे आहेत. 2 खांब झाल्यावर एक साखळी आणि पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 2 खांब करायचे आहेत. एक साखळी करा आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक खांब पूर्ण आणि एक खांब अर्धवट इनकम्प्लीट DC. आता लाल रंग वर घ्यायचा आहे, अशा पद्धतीने एक साखळी करा. पुढच्या गॅपमध्ये इथे 2 पूर्ण खांब करायचे आणि एक अर्धवट खांब इनकम्प्लीट DC. परत पांढरा रंग वर आणायचा आहे, हे बघा. एक साखळी करा. आता पुढच्या गॅपमध्ये 2 खांब करायचे आहेत, एक साखळी, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 खांब, एक साखळी आणि पुढच्या गॅपमध्ये एक पूर्ण खांब करायचा आहे आणि एक अर्धवट खांब इनकम्प्लीट DC. आता लाल रंग वर घ्यायचा आहे, एक साखळी करा आणि आता पुढच्या गॅपमध्ये 2 पूर्ण खांब करायचे लाल रंगाने आणि एक इनकम्प्लीट DC. आता परत पांढरा रंग वर घ्यायचा आहे, एक साखळी करा आणि पहिल्या खांबाशी इथे स्लिप स्टिचची जोडून घ्या. म्हणजे हा राऊंड आता आपला पूर्ण झालेला आहे. हे बघा, लाल रंगाने असे 6 ठिकाणी आपले विणलं गेलेलं आहे, म्हणजे 6 हार्ट शेप तयार होतील. आणि दोन्ही धागे आपण एकत्र विणत आहोत, कुठेही कट केलेला नाही आहे. प्रत्येक 2 लाल रंगाच्या मध्ये पांढऱ्या रंगाचे 2-2 खांबांचे 3 क्लस्टर आहेत, हे बघा. आणि अशा प्रकारे हा आपला रुमाल आता विणला जाणार आहे. एक स्लिप स्टिच करा म्हणजे 1 चेनच्या गॅपमध्ये येऊ. आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला. अजून एक खांब करा, एकाच गॅपमध्ये 2 खांब केलेले आहे. आता एक साखळी करा आणि पुढच्या गॅपमध्ये एक पूर्ण खांब आणि एक इनकम्प्लीट DC अर्धवट खांब. आता लाल रंग वर आणायचा आहे, अशा पद्धतीने एक साखळी करा आणि आपण इथे 1 चेन केली होती लाल रंगाने. लाल रंग जोडताना तिथे 2 खांब करायचे आहेत, 1 2. आता पुढे 3 खांब आहेत, त्या तिन्ही खांबांवर एक एक खांब करायचा आहे. 1 2 आणि 3. आणि शेवटी इथे एक पूर्ण खांब करायचा आहे आणि एक अर्धवट खांब. आता पांढरा रंग वर घ्यायचा आहे, आता एक साखळी करा. हे बघा, अशा प्रकारे टोटल 7 खांब झालेले आहेत. मधले 3 खांबांवरचे 3 खांब आणि सुरुवातीला 2 खांब केले ते आणि शेवटी 2, 2 आणि 2 4 आणि 3 7 खांब झाले. आता पुढच्या गॅपमध्ये 2 खांब करायचा आहे पांढऱ्या रंगाने, एक साखळी करा आणि पुढच्या गॅपमध्ये एक पूर्ण खांब करायचा आहे आणि एक अर्धवट खांब इनकम्प्लीट DC. परत लाल रंग वर घ्यायचा आहे, एक साखळी करा लाल रंगाने
पहिले 2 खांब करा एकाच ठिकाणी. आता 3 खांबांवर 3 खांब करायचे आहेत. आणि 3 खांब झाल्यावर शेवटी 2 खांब करायचे आहेत. एक पूर्ण खांब आणि एक इनकम्प्लीट डीसी. आता पांढरा रंग वर घ्यायचा आहे. एक साखळी करा. आता पुढच्या गॅपमध्ये 2 खांब करायचे आहेत पांढऱ्या रंगाने. एक साखळी करा आणि पुढच्या गॅपमध्ये एक पूर्ण खांब, एक इनकम्प्लीट डीसी. आता परत लाल रंग वर घ्यायचा आहे. एक साखळी करायची. आता सुरुवातीला 2 खांब करायचे आहेत. तीन खांबांवर 3 खांब करायचे आहेत. आणि पुढे एक पूर्ण खांब करायचा आणि एक इनकम्प्लीट डीसी. आता पांढरा रंग वर घ्यायचा. एक साखळी करा. पुढच्या गॅपमध्ये इथे 2 खांब करा. एक साखळी. पुढच्या गॅपमध्ये एक पूर्ण खांब, एक अर्धवट खांब. आता लाल रंग वर घ्यायचा आहे. एक साखळी करा. आणि 2 खांब करा एकाच गॅपमध्ये. नंतर 3 खांबांवर 3 खांब करायचे आहेत. 1 2 3. आणि पुढच्या गॅपमध्ये इथे एक पूर्ण खांब आणि एक अर्धवट खांब. आता पांढरा रंग वर घ्या आणि एक साखळी करा. पूर्ण राऊंडतः असंच करायचं आहे.
आता शेवटी आता पांढरा रंग वर घ्यायचा आहे, एक साखळी करा आणि पहिला जो खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्या, म्हणजे हा राऊंड आता पूर्ण झाला. हे बघा. आता पांढऱ्या रंगाने पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करायची आहे. 3 साखळ्या करा, म्हणजे पहिला खांब झाला आणि दुसरा अर्धवट खांब करायचा आहे. आता लाल रंग वर घ्यायचा आहे. हे बघा, एक साखळी करा आता एक साखळी आपण इथे केली होती तिथे 2 खांब करायचे आहेत सुरुवातीला, जसं आधी केलं होतं तसंच. आता पुढे 7 खांब आहेत, प्रत्येक खांबावर एक एक खांब करून घ्या. 2 3 4 5 6 आणि 7. आणि पुढच्या गॅपमध्ये इथे एक पूर्ण खांब करायचा आहे आणि एक इनकम्प्लीट डिसी. आता पांढरा रंग वर घ्यायचा आहे, एक साखळी करा. आता खांबांची संख्या टोटल 11 झाली. पुढच्या गॅपमध्ये 2 खांब करायचे आहेत, एक पूर्ण खांब आणि एक अर्धवट खांब. आता परत लाल रंग वर घ्यायचा आहे, एक साखळी करा. सुरुवातीला 2 खांब करायचे आहेत एकाच गॅपमध्ये. आता प्रत्येक खांबांवर एक खांब, 7 खांब आहेत. 2 3 4 5 6 7. आणि पुढच्या गॅपमध्ये इथे एक पांढऱ्या रंगाने साखळी केलेली असते, तिथे एक पूर्ण खांब आणि एक अर्धवट खांब. आता परत पांढरा रंग वर घ्यायचा आहे, एक साखळी करा आणि पुढच्या गॅपमध्ये एक पूर्ण खांब आणि एक इनकम्प्लीट डिसी. आता परत लाल रंग वर घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आणि मध्ये पांढऱ्या रंगाचं कमळ सुद्धा आता दिसत आहे व्यवस्थित. आता पुढच्या गॅपमध्ये इथे 2 पूर्ण खांब करायचे आहेत. हे बघा, आता एक साखळी करा आणि पहिल्या खांबाच्या तिसऱ्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. परत एक साखळी करा आणि 2 खांब जे दिसत आहेत तिथे मध्ये सिंगल क्रोशा करायचा आहे. आता आपल्याला लाल रंगाचा हार्ट शेप कंप्लीट करायचा आहे. 2 साखळ्या गॅप सोडून तिसऱ्या साखळीमध्ये 9 खांब करायचे आहेत. 2 3 4
5 6 7 8 9 9 खांब झालेले आहेत. आता परत 2 चेन गॅप घ्यायची आणि तिसऱ्या गॅपमध्ये इथे सिंगल क्रोशा करायचा. आता परत 2 चेन गॅप स्किप करायची, सोडून द्यायची आणि तिसऱ्या गॅपमध्ये इथे 9 खांब करायचे, जसे आधी केले तसे. मैत्रिणींनो, हे टी कोस्टर बनवायला खूपच सोपे आहे. अगदी कमी वेळात तयार होते. नवीन शिकणारे सुद्धा हे इझिली बनवू शकतात. बघा 9 खांब झालेले आहेत. आता हे 2 पांढरे खांब आहेत, त्याच्या सेंटरला सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं. हे बघा. आता परत 2 चेन गॅप घ्या. तिसऱ्या गॅपमध्ये 9 डबल क्रोशा करायचा आहेत. 9 खांब करायचे आहेत. 3 4 5 6 7 8 9 9 खांब झाले. आता 2 गॅप स्किप करायच्या आणि तिसऱ्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा करायचा. परत 2 चेन गॅप घ्यायची. तिसऱ्या चेन गॅपमध्ये 9 खांब करायचे. नऊ खांब झालेले आहेत. आता पुढे जे पांढऱ्या रंगाचे 2 खांब दिसत आहेत त्याच्या सेंटरला सिंगल क्रोशा करायचा. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा. हे बघा, माझा हा राऊंड पूर्ण झालेला आहे. शेवटचा हार्ट शेप राहिलेला आहे, तो मी दाखवते परत तुम्हाला. 2 गॅप स्किप करा आणि तिसऱ्या गॅपमध्ये 9 खांब करा. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता परत 2 गॅप स्किप करायच्या आणि तिसऱ्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा करायचा. परत 2 गॅप स्किप करायच्या. तिसऱ्या गॅपमध्ये 9 खांब करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता पुढे इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. हे बघा, हा राऊंड आता आपला पूर्ण झालेला आहे. आता पांढरा रंग वर घ्यायचा आहे. लाल रंगाचा दोरा खेचून घ्या. एक साखळी करा. आता हे 2 जे खांब आहेत याच्या मागून क्रोशा हुक अशा प्रकारे घालून दोऱ्याचा वेढा वर घ्यायचा आहे आणि आपण नॉर्मली खांब बनवतो तसा खांब बनवायचा. याला म्हणतात फ्रंट, याला फ्रंट पोस्ट डीसी म्हणतात. हे बघा, असा तो खांब वर उचलला जातो आणि तो पाकळीच्या आकारात आपलं पूर्ण झालेला आहे. आता 1 चेन केली होती तिथे आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे. आता आपल्याला पांढऱ्या रंगाने बॉर्डर करायची आहे. एक साखळी करा. पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच. एक साखळी. पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच. एक साखळी. पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच. अशा प्रकारे ही बॉर्डर पूर्ण करायची आहे. एक साखळी, स्लिप स्टिच. एक साखळी, स्लिप स्टिच. एक साखळी,
स्लिप, एक साखळी, स्लिप स्टिच, एक साखळी. आणि आता आपण हार्टच्या सेंटरला आलो आहे. इथे स्लिप स्टिच करायची आहे. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा स्लिप स्टिच करायची आहे. आता एक साखळी करा. आता तसंच कंटिन्यू करायचं आहे. एक स्लिप स्टिच, एक साखळी, स्लिप स्टिच, 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 साखळी. आता इथे स्लिप स्टिच करायची आहे. आणि आता आपल्याला फ्रंट पोस्ट सी करायचा आहे. सुईवर दोऱ्याचा वेढा घेतला आणि या दोन्ही खांबांच्या पाठीमागून क्रोशा हुक अशा प्रकारे घालून एक दोऱ्याचा वेढा वर घेतला आणि आपण नॉर्मली खांब बनवतो तसं खांब बनवायचा आहे. आता पुढच्या गॅपमध्ये इथे आपण पहिला खांब केलेला होता तिथे स्लिप स्टिच, साखळी, स्लिप स्टिच, साखळी. मैत्रिणींनो, अशा प्रकारे पांढऱ्या रंगाची ही बॉर्डर तुम्ही पूर्ण करा. आता शेवटी स्लिप स्टिच करा. हे बघा, एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. नंतर पाठीमागे एक्स्ट्रा जे धागे आहेत रेड आणि व्हाईट ते हाईड करून कट करून घ्या. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही असा हार्ट शेप टी कोस्टर बनवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.